हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. आज आपण 5th स्टँडर्डचा 3rd चॅप्टर पाहणार आहोत. आय होप तुम्हाला माझे जे आधीचे व्हिडिओज जे मी अपलोड केले होते ते आवडत असतील. व्हिडिओज जर माझे आवडत असतील तर त्यांना नक्की लाईक करा. कमेंटद्वारे तुमच्या काही क्वेरीज जर असतील तर त्या कमेंटद्वारे मला कळवा. आणि लेट्स मूव टू दी 3rd चॅप्टर, द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड. ओके, आपण 5th स्टँडर्डचा 3rd चॅप्टर पाहतोय, द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड. म्हणजेच पृथ्वी आणि या पृथ्वीवर जे सजीव राहतात त्यांचं जग कसं आहे ते आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट दी 3rd चॅप्टर. Now can you tell where do you get water from? आपल्याला पाणी कुठून मिळतं? Where do we lay the foundation of buildings? जे बिल्डिंग्सचं फाउंडेशन असतं ते कुठे तयार होतं? What need do we meet through breathing? ब्रिथिंग म्हणजे श्वास आपण जो घेतो तो श्वास घेणं आपल्याला का गरजेचं आहे? From where does the earth get light and heat? पृथ्वीवर जो आपल्याला प्रकाश मिळतो, जी उष्णता मिळते, ही कोणाकडून मिळते? सो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या चॅप्टरमध्ये मिळणार आहेत. ऑन द सरफेस ऑफ द अर्थ वी फाइंड लँड इन सम प्लेसेस. पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपल्याला काही ठिकाणी लँड म्हणजे जमीन पाहायला मिळते, अँड वॉटर इन अदर्स. आणि काही जो भाग आहे तो कसा आहे? पाण्याने व्यापलेला आहे. ओके, पृथ्वीचा काही भाग जो आहे तो जमिनीने व्यापलेला आहे आणि काही भाग जो आहे तो पाण्याने व्यापलेला आहे. द अर्थ इज सराउंडेड बाय दी ॲटमॉस्फिअर. आणि ही जी पृथ्वी आहे ती ॲटमॉस्फिअरने म्हणजेच एअर यांनी सराउंडेड, म्हणजेच अवतीभोवती काय आहे? आपल्या हवा आहे की नाही? हवा आहे की नाही आपल्या अवतीभोवती? देर आर लिव्हिंग थिंग्स ऑन द लँड, इन वॉटर अँड इन एअर. लँडवर म्हणजे जमिनीवर, पाण्यामध्ये, वॉटर आणि एअर हवेत आपल्याला लिव्हिंग थिंग्स दिसतात. राईट? ओके, लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव. हे आपल्याला पाण्यातही दिसतात, जमिनीवरही दिसतात आणि हवेतही असतात. द सन इज द कॉज ऑफ मॅनी नॅचरल प्रोसेसेस ऑन दी अर्थ. जो सूर्य आहे, आपल्या पृथ्वीवर ज्या काही नॅचरल प्रोसेसेस होतात, म्हणजे नैसर्गिक ज्या काही घटना, जे काही चेंजेस होतात त्याला कोण कारणीभूत आहे? तर आपला सूर्य. वॉटर, लँड अँड एअर कन्स्टिट्यूट एन्व्हलप्स ऑफ दी अर्थ, नेमली द हायड्रॉस्फिअर, लिथॉस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. सो वॉटर, लँड आणि एअर म्हणजेच पाणी, जमीन आणि हवा हे काय आहेत? अर्थचे एन्व्हलप आहेत. राईट? पृथ्वीच्या अवतीभोवती आहेत ना हे. तर ह्यांना सायंटिफिक लँग्वेजमध्ये हायड्रॉस्फिअर, लिथॉस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर असं म्हटलं आहे. हायड्रॉस्फिअर म्हणजे तुमचं पाणी, वॉटर, लिथॉस्फिअर म्हणजे लँड, जमीन आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे एअर, हवा. ओके, नाव द बायोस्फिअर स्प्रेड्स इन ऑल द अदर 3 स्पेअर्स. आता बायोस्फिअर म्हणजे काय? बायो या शब्दाचा अर्थच आहे सजीव. ओके, सो बायोस्फिअर जे आहे, बायोस्फिअर स्प्रेड इन ऑल द अदर 3 स्पेअर्स म्हणजे सजीव जो आहे तो या तिन्ही फेजेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. राईट? हायड्रॉस्फिअर म्हणजे पाण्यातही पाहायला मिळतो, लिथॉस्फिअर म्हणजे जमिनीवरही पाहायला मिळतो आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे हवेतही दिसतो. बरोबर? नाउ न्यू टर्म, द लिथॉस्फिअर अँड द हायड्रॉस्फिअर. आता लिथॉस्फिअर आणि हायड्रॉस्फिअर काय आहे? लिथॉस्फिअर म्हणजेच मगाशी सांगितलं तुम्हाला जमीन, हायड्रॉस्फिअर म्हणजे पाणी. ओके, द अर्थ क्रस्ट इज हार्ड, इट इज मेनली मेड ऑफ रॉक. अर्थ म्हणजे पृथ्वीचं जे क्रस्ट आहे, म्हणजे जी आपली जमीन आहे ना खालची, ती कशी आहे? हार्ड आहे. ओके, आणि ती कशाने बनले? रॉक म्हणजेच दगड. बरोबर?
When we travel in hilly regions, we see layers of soil and rock along road cuts. जेव्हा आपण हिली रिजन्स म्हणजे डोंगराळ भागात जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा आपल्याला काय दिसतं, तिथे जे मोठे मोठे डोंगर असतात ते कशाचे बनलेले असतात, तर ते मातीचे आणि खडकांचे बनलेले असतात की नाही. We see grassy expanses of land in some places and only sand in other. काही ठिकाणी आपल्याला ग्रासी एक्सपान्सेस म्हणजे गवताळ भाग दिसतो, तर काही जे ठिकाण असतं, काही जे प्लेस असतं ते कसं असतं, सँड म्हणजेच वाळू. ओके, सँड म्हणजे वाळू. आता इथे आपण ही इमेज पाहू शकतो. या इमेजमध्ये तुम्हाला दिसतं लँड जो आहे, आपली जी जमीन आहे ती कशी आहे, 1/3 भाग जो पृथ्वीचा आहे तो जमिनीने व्यापलेला आहे आणि 2/3 भाग जो आहे तो पाण्याने व्यापलेला आहे. ओके, पृथ्वी आपली गोल आहे की नाही. सो या गोल पृथ्वीमध्ये 1/3 भाग म्हणजे 3 भागांपैकी 1 भाग जो आहे तो जमिनीचा आहे आणि 3 भागांपैकी जे उरलेले 2 भाग आहेत ते कशाचे आहेत, तर ते पाण्याने व्यापलेले आहेत. ओके, The land is covered with crops in some places and with forest in others. काही जी जमिनीचा जो काही भाग आहे तो क्रॉप्सने कवर्ड झालेला आहे. क्रॉप म्हणजे आपली शेती. ओके, अँड सम प्लेसेस विथ फॉरेस्ट म्हणजेच जंगल. बरोबर. सो जमिनीचा काही जो भाग आहे तो शेतीने व्यापलेला आहे आणि काही हा जंगलाने व्यापलेला आहे. समटाइम्स वी गेट टू सी द डीपर लेअर ऑफ सॉइल्स इंटू विच ट्री रूट्स स्प्रेड. काही वेळेला आपल्याला जमिनीवर जे काही माती जी असते त्या मातीमध्ये झाडांचे जे रूट्स असतात, म्हणजे जे मूळ आपण म्हणतो ना, झाडांची मुळं, तर ती स्प्रेड झालेली दिसतात, पसरलेली दिसतात. बरोबर. ॲट अदर वी सी रॉक्स स्प्लिट अपार्ट बाय दी ट्री रूट. ओके, आणि काही वेळेला आपल्याला असंही दिसतं की दगड जे असतात त्या दगडांवरही ते झाडांचे रूट्स जे असतात, झाडांची जी मुळं असतात ती पसरलेली असतात. देर आर जेंटल माउंटेन स्लोप्स ॲज वेल ॲज sheer cliffs ऑफ रॉक. ओके, तिथे बऱ्याच वेळेला जे माउंटन तुम्ही पाहता ना, माउंटन पर्वत, ओके, त्यांचे जे स्लोप्स असतात ते कसं असतात, sheer cliff ऑफ रॉक. sheer cliff इन द सेन्स, sheer cliffचा अर्थ होतो तुम्हाला बऱ्याच वेळेला चढाव उतार असे येतात की नाही, वळणावळणाचे रस्ते असतात. सो त्यांना sheer cliffs ऑफ रॉक असं म्हटलं आहे. ओके, ऑल धिस लँड फीचर्स आर अ पार्ट ऑफ दी अर्थ लिथॉस्फिअर. आणि हे सगळे जे काही जमिनीचे भाग आहेत ना, ते कशाचा पार्ट आहेत, अर्थ लिथॉस्फिअर म्हणजे पृथ्वीच्या लिथॉस्फिअरचा पार्ट आहेत. मच ऑफ दी अर्थ सरफेस इज ऑक्युपाय बाय वॉटर. बहुतांश जो भाग आहे पृथ्वीचा तो पाण्याने व्यापलेला आहे. बरोबर. मगाशी आपण पाहिलं की 1/3 काय आहे, जमीन आहे आणि 2/3 भाग जो आहे तो पाण्याने व्यापलेला आहे. द लिथॉस्फिअर एक्सटेंड्स अंडर दिस वॉटर टू. लिथॉस्फिअर जे आहे ते ह्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला असतं. म्हणजे पाणी जे असतं, पाण्याच्या खाली ही जमीन असते की नाही, लिथॉस्फिअर असतो की नाही पाण्याच्या खाली. ओके, अबाउट 1/3 ऑफ द सरफेस ऑफ द अर्थ कन्सिस्ट ऑफ लँड. याचाच अर्थ पूर्ण 3/4 भाग जो आहे, ओके, तो काय झालेला आहे, जमिनीने व्यापलेला आहे. अ वास्ट कंटिन्युअस स्ट्रेच ऑफ लँड इज कॉल्ड कंटिनेंट. आणि ह्याच वास्ट कंटिन्युअस स्ट्रेच लँडला, म्हणजेच जी जमीन सर्वत्र पसरली आहे की नाही, पाण्याखाली आहे, पुन्हा तुमची जी जमीन आहे त्याला कंटिनेंट असं म्हणतात. कंटिनेंटला मराठीत खंड आपण म्हणतो. द लँड ऑन दी अर्थ इज डिवायडेड इंटू 7 कंटिनेंट्स. आणि हा जो जमिनीचा भाग आहे तो किती कंटिनेंट्समध्ये डिवाईड झाला आहे, तर 7 कंटिनेंटमध्ये डिवाईड झाला आहे. दे आर एशिया, युरोप, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका अँड ऑस्ट्रेलिया. आणि हे कंटिनेंटचे नेम कोणते आहेत, तर एशिया, युरोप, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका अँड ऑस्ट्रेलिया.
ओके. नाव एशिया इज द लार्जेस्ट कंटिनेंट अँड ऑस्ट्रेलिया इज स्मॉलेस्ट. एशिया जो आहे तो लार्जेस्ट कंटिनेंट आहे, मोठा खंड आहे, आणि ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे. द लँड इज नॉट इवन इन ऑल प्लेसेस. द अनइवननेस गिव्स डिफरंट शेप्स टू द लँड इन डिफरंट प्लेसेस. जमीन जी आहे ती सगळीकडे इक्वल नाही आहे, समान अशी पसरलेली नाही आहे, सपाट नाही आहे. ओके. ती अनइवननेस आहे. अनइवननेस म्हणजे ती काही भाग जो आहे तुम्ही एक मिनिट मी तुम्हाला इमेज दाखवते, जस्ट अ मिनिट. ओके. नाव सी द इमेज. इथे आपल्याला दिसतंय, मी वरून सुरुवात करते. सो स्टार्टिंगला तुम्हाला इथे माउंटन दिसतंय. माउंटन म्हणजेच पर्वत. ओके. पास म्हणजेच पर्वतरांगा ज्या आहेत त्या. नाव व्हॅली म्हणजे तुमची दरी. हिल डोंगर. हिललॉक म्हणजेच तुमची टेकरी. देन प्लेन म्हणजे तुमचा प्लेन रस्ता. ओके. रिव्हर म्हणजे नदी. त्याच्यानंतर इथे खाली तुम्ही पाहू शकता सी शॉर. सी शॉर म्हणजेच काय, तुमचा समुद्र किनारा. ही सुद्धा तुमची जमीन आहे की नाही. देन आईसलँड. आईसलँड म्हणजे काय, समुद्राच्या मध्यभागी किंवा समुद्राच्या मध्ये कुठेतरी अशी जागा जिथे समुद्राचं पाणी जिथून पास होत नाही, ते कट करतं त्या पाण्याला. ओके. सो इट्स कॉल्ड आईसलँड. देन इथे तुम्ही राईट हँड कॉर्नरला पाहू शकता प्लॅटो. ओके. म्हणजेच तुमचे पठार. प्लॅटो म्हणजे पठार. ओके. सो हे काय आहे, हे अनइवननेस आहे. जमिनीचं जे अनइवननेस आहे, लँडचं जे अनइवननेस आहे ते हे. ओके. अनइवननेस म्हणजेच काय, जमीन जी आहे ती तुमची सपाट नाही आहे, ती इक्वल नाही आहे. ती काही वेळेला तो जमिनीचा भाग, त्या जमिनीचा डोंगर असा तयार झाला आहे. ओके. काही वेळेला नदी जी आहे त्या नदीच्या खालीसुद्धा तुम्हाला जमीन असते की नाही. आपण उभे राहतो नदीत, पाय वगैरे ठेवतो त्या पाण्यात, तर आपल्याला खाली जमिनीचा स्पर्श होतो की नाही. ओके. ओके. नाव द लँड इज नॉट इवन इन ऑल प्लेसेस. द अनइवननेस गिव्स डिफरंट शेप्स टू द लँड इन डिफरंट प्लेसेस. दे आर कॉल्ड लँडफॉर्म्स. आणि यालाच आपण लँडफॉर्म्स असं म्हणतो. इन द पिक्चर अबाव यू कॅन सी सम लँडफॉर्म्स लाईक द प्लेन, हिल, माउंटन एक्सेट्रा. आता आपण पाहिलं व्हॅली. ओके. प्लॅटो. तर हे काय आहेत, लँडफॉर्म्स आहेत, जमिनीचे भाग आहेत. 2/3 ऑफ द अर्थ सरफेस इज कवर्ड विथ वॉटर. मोस्ट ऑफ दिस वॉटर इज इन ओशियन. 2/3 जो भाग आहे पृथ्वीचा तो काय झाला आहे, पाण्याने व्यापलेला आहे. आणि बहुतांश जे पाणी आहे ते कुठे आहे, तर ओशियनमध्ये आहे. ओशियन म्हणजेच आपला सागर, समुद्र. ओके. ओशियन वॉटर इज सॉल्टी. ऑफकोर्स ओशियन समुद्राचं जे पाणी असतं ते कसं असतं, सॉल्टी असतं, खारं असतं. देर आर 5 ओशियन्स नेमली. 5 ओशियन्स आहेत आपल्या पृथ्वीवर. ओके. तर ते कोणते आहेत, अटलांटिक, पॅसिफिक, आर्कटिक, साऊथर्न ओशियन अँड इंडियन ओशियन. ओके. 5 कोणते आहेत, अटलांटिक, पॅसिफिक, आर्कटिक, साऊथर्न ओशियन अँड इंडियन ओशियन. The land along the margins of an ocean is called the coastal region. जी जमीन या ओशियनच्या बाजूने जी पसरलेली आहे त्याला कोस्टल रिजन असं म्हणतात, ज्याला आपण समुद्राचा किनारा असंही म्हणतो. ओके. वॉटर बॉडीज ऑफ डिफरंट शेप्स अँड साइजेस आर फॉर्म्ड अलॉंग द कोस्ट. आणि ज्या वॉटर बॉडीज आहेत, ओके, त्या त्या समुद्राच्या बाजूने ज्या पसरलेली जी जमीन आहे तिचे शेप साईज हे सेम नसतात. राईट. तर तिथे काय असतं, फॉर एक्झाम्पल सी, बे म्हणजेच उपसागर. देन स्ट्रेट, गुल्फ, क्रीक. ओके. गुल्फ म्हणजे तुमचं आखात असं आपण म्हणतो ना, त्याला गुल्फ असं म्हणतात. देन क्रीक म्हणजे खाडी तुमची, तोही समुद्रच झाला की नाही, एक्सेट्रा. दिस वॉटर बॉडीज आर पार्ट ऑफ ओशियन. आणि हे जे बॉडीज आहेत त्या काय आहेत, ओशियनचा पार्ट
आहेत, समुद्राचा भाग आहेत. नाउ मूव टू द नेक्स्ट टर्म, दॅट इज सरफेस ऑफ वॉटर, सरफेस वॉटर. देर आर मेनी स्ट्रीम्स ऑफ वॉटर फ्लोईंग ओव्हर द लँड. जमिनीवर आपल्या पाणी जे आहे ते फ्लो करतं, राईट. नदीचं पाणी म्हणा किंवा तलाव जे आहे ते सुद्धा जमिनीवर असतं की नाही. दिस वॉटर इज नॉट सॉल्टी बट फ्रेश. हे पाणी सॉल्टी नाही आहे, खारं नाही आहे, पण ते कसं आहे, फ्रेश आहे. दिस स्ट्रीम्स ऑफ वॉटर मे बी रील्स, ब्रुक्स, स्ट्रीम्स ऑर रिव्हर. आणि हेच पाणी आपल्याला फ्रेश वॉटर कुठे मिळतं, कुठे कुठे मिळतं, तर रील्समध्ये मिळतं. रील्स हे काय आहे, तर रील्स नदीचाच एक प्रकार आहे, पण ते नदीपेक्षा लहान असतं. ओके. देन ब्रुक्स, स्ट्रीम्स ऑर रिव्हर्स. ओके. रिव्हर म्हणजे तुमची नदी. रील्स आर द स्मॉलेस्ट अँड द रिव्हर इज द बिगेस्ट. रील्स जे असतात ते स्मॉल असतात आणि रिव्हर जे असतात ते बिग असतात. आणि स्ट्रीम्स म्हणजे काय, स्ट्रीम्स म्हणजे पाण्याचा भाग. म्हणजे आपल्याला तुम्ही असं बघितलं असेल की माती आहे आणि त्या मातीतून ते पाणी, तो झरा जो आहे आपण म्हणतो तो बाहेर फुटतो. ओके. तो खूप स्लोप कमी असतो, पाण्याचा फ्लो जो आहे तो खूप कमी असतो तिथे, सो त्याला स्ट्रीम्स असं म्हणतात. ओके. नाउ रील्स, ब्रुक्स, स्ट्रीम्स जॉईन ईच अदर टू फॉर्म रिव्हर. आणि ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्रित येतात, रील्स, ब्रुक्स आणि स्ट्रीम, तेव्हा काय तयार होते, तर रिव्हर. ओके. नदी तयार होते. रिव्हर्स विच जॉईन टू मेक अ बिगर रिव्हर आर कॉल्ड इट्स ट्रिब्युटरीज. जेव्हा ती रिव्हर ही मोठी होते, बिग होते, तेव्हा ती ट्रिब्युटरीजमध्ये कन्वर्ट होते. ट्रिब्युटरीज म्हणजे काय, तुमच्या उपनद्या. ओके. रिव्हर म्हणजे तुमची नदी आणि ट्रिब्युटरीज म्हणजे त्याचे प्रकार म्हणजेच उपनद्या. ओके. त्याचा सब पार्ट झाला तो. इन सम प्लेसेस अ रिव्हर कॅस्केड्स डाऊन अ सडन ड्रॉप. दिस फॉर्म्स अ वॉटरफॉल. काही वेळेला जे नदीचं हे जे पाणी आहे ना ते सडनली ड्रॉप होतं. सडनली ड्रॉप इन द सेन्स, धबधबे तुम्ही पाहिले असतील, उंचावरून पाणी पडतं की नाही ते. सो जेव्हा हे नदीचं पाणी उंचावरून पडतं तेव्हा आपण त्याला धबधबा, वॉटरफॉल असं म्हणतो. ऑल रिव्हर्स इव्हेंच्युअली फ्लो इन टू द ओशन. आणि हे सगळं जे काही नदीचं पाणी आहे ते कुठे फ्लो होतं, कुठे जातं, ते ओशियनमध्ये जातं, समुद्राला जाऊन मिळतं. ओके. आता इथे वर जी इमेज आहे, या इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल, इथे आर्क्टिक ओशियन दाखवलं आहे आपल्याला. इथे आपल्याला त्यांनी कंटिनेंटही दाखवलेत. ओके. ओशियनही दाखवलेत आणि कंटिनेंटही दाखवलेत. नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, आफ्रिका, युरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया, राईट. सो या इमेजमध्ये तुम्ही हे बघू शकता. ओके. नाउ मूव टू द नेक्स्ट टर्म, दॅट इज लेक्स. A water body formed by water collecting naturally in a low-lying area of land is called a lake. Lake म्हणजेच काय, तलाव. ओके. जेव्हा पाण्याचा जो भाग आहे तो नॅचरली एखादा लो लेईंग एरिया म्हणजेच खड्डा तयार करतो आणि तिथे मग पाणी साचायला सुरुवात होते, सो त्याला आपण तलाव असं म्हणतो. ओके. तो नॅचरली होतो, नॅचरली तयार होतो तो खड्डा. ओके. नैसर्गिकरित्या तो जो खड्डा आहे तो तयार होतो आणि मग तिथे पाणी साचायला सुरुवात होते, त्याला आपण लेक असं म्हणतो. ते पाणीही नॅचरली त्या खड्ड्यात जमा होत जातं. ओके. नेक्स्ट, वॉटर इन द फॉर्म ऑफ आईस. म्हणजेच बर्फाच्या रूपात जे पाणी असतं ते काय असतं, तर वॉटर पार्टिकल्स इन द क्लाउड्स फ्रीज अँड इन कोल्ड रिजन्स दे कम डाऊन इन द फॉर्म ऑफ स्नो. जे पाणी आहे ते ढगात जाऊन फ्रीज होतं. ओके. आणि जे कोल्ड रिजन आहेत, जे बर्फाळ प्रदेश आहेत, जिथे थंडी जास्त असते तिथे हे हे जे पाणी आहे जे ढगात साचतं बर्फाच्या रूपात, ते त्या थंड हवामानाच्या ठिकाणात स्नो म्हणून म्हणजेच बर्फ म्हणून ते पडतं. जसं आपल्याकडे पाऊस पडतो, आपल्याकडे पाण्याचे थेंब पडतात की नाही, सो ज्या ठिकाणी जे बर्फाळ प्रदेश असतात तिथे काय होतं, बर्फ पडतो.
ओके, स्नो पडतात. वेन लेयर्स ऑफ स्नो पाइल्स अप ऑन दी ग्राउंड दे फॉर्म आईस. जेव्हा हे स्नो जे आहे ते जमिनीवर पडतात तेव्हा काय तयार होतं, तिथे आईस तयार होतो. ओके, जसं आपल्याकडे पावसाचा एक एक थेंब जमिनीवर पडला की पाणी साचतं की नाही. सो इमॅजिन करा तिथे बर्फाचा एक एक जे ड्रॉप्स आहेत ते खाली जर पडतील तर तिथे आईस तयार होईल की नाही, बर्फ तयार होईल. वेन सच लेयर्स ऑफ आईस पाइल अप इन अ लो लेईंग एरिया दे बिकम इनॉर्मस इन साईज. जेव्हा हे जे बर्फाचे जे स्नो आहे ते ढगातून जेव्हा खाली पडतात तेव्हा तिथे काय तयार होतं, ढीग तयार होतो बर्फाचा. ओके, आणि मग ते लो लेईंग एरिया म्हणजे तिथे खड्डा वगैरे नॅचरली होतो आणि मग ते तिथे साचतात. आणि जेव्हा ते इनॉर्मस साईजमध्ये साचतात म्हणजेच जास्त मोठे असे ढिगारे बर्फाचे तयार होतात. धिस ह्यूज मास स्लिप्स डाऊन अ स्लोप ॲट अ व्हेरी स्लो स्पीड. दिस इज कॉल्ड ग्लॅशियर. आणि जेव्हा हे मोठे मोठे जे बर्फाचे ढीग आहेत ना, ढिगारे आहेत, ते जेव्हा वितळायला जेव्हा त्यांना सुरुवात होते. ओके, ऑलरेडी तिथे थंड हवामान आहे तर ऑफकोर्स तिथे जी बर्फाची वितळण्याची जी क्षमता आहे ती कमी असेल. राईट, खूप स्लोली ते वितळत असतील. सो त्यांचं जे स्पीड आहे ते स्लो असतं वितळण्याचं. आणि म्हणून ते जे वितळून जे पाणी येतं ना त्याला आपण ग्लॅशियर असं म्हणतो. ग्लॅशियर मराठीत आपण म्हणतो हिमनदी. ओके, हिम म्हणजे बर्फ, नदी म्हणजे रिवर. राईट, सो ग्लेशियर म्हणजेच हिमनदी. ओके, देर आर ऑल्सो ह्यूज ब्लॉक्स ऑफ आईस फ्लोटिंग इन द सी. आणि बहुतेक वेळा काय होतं, ह्यूज ब्लॉक ऑफ आईस म्हणजेच मोठा असा बर्फाचा गोळा वगैरे तो फ्लोट करत करत विरघळत तरंगत तो काय होतो, समुद्राला येऊन मिळतो. दे आर कॉल्ड आईसबर्ग्स. आणि यालाच आईसबर्ग्स असं म्हणतात. नाव मूव टू द नेक्स्ट, ग्राउंड वॉटर. ओके, बिसाइड्स धिस वॉटर बॉडीज ऑन द अर्थ सरफेस देर इज अ लॉट ऑफ वॉटर स्टोअर इन अंडरग्राउंड लेयर्स. हे जे पाणी आहे ते आपल्याला दिसतं, डोळ्यांनी दिसतं. राईट, कुठे आहे, तलाव आहे तर तलावात साचलेलं आहे. ओके, नदी आहे ते दिसतं. तर काही पाणी जे आहे ते अंडरग्राऊंड आहे म्हणजे जमिनीच्या खालीसुद्धा आहे. सो ते कोणत्या प्रकारे आहे ते आपण बघणार आहोत. जस्ट अ मिनिट. या, देर इज अ लॉट ऑफ वॉटर स्टोअर इन द अंडरग्राउंड लेयर्स ऑफ रॉक. इट इज कॉल्ड ग्राउंड वॉटर. ओके, जे पाणी जमिनीच्या खाली आहे त्याला, जमिनीच्या खाली मुरलेलं आहे, जमिनीच्या खाली जे आहे त्याला आपण अंडरग्राउंड वॉटर असं म्हणतो. वी रिच इट बाय मीन्स ऑफ डगवेल अँड बोरवेल. आपण हे जे पाणी आहे ते आपल्याला कशाच्या स्वरूपात मिळतं, तर विहीर खणतो की नाही आपण, तर त्या विहिरीला पाणी लागतं आपण म्हणतो. तर हे पाणी कसं असतं, ग्राउंड वॉटर असतं. ओके, ते जमिनी खालचं पाणी असतं, जमिनीच्या खालील पाणी असतं. ॲज वेल ॲज अँड बोरवेल्स. ओके ना, बोरवेल्स मीन्स वॉट, आपण त्याला बोरिंग असंही म्हणतो. तुम्हाला इथे खाली इमेजमध्ये दिसत असेल, हे वर जी इमेज आहे ती आपली विहिरीची इमेज आहे. खाली त्याच्या खाली सेकंड इमेज तलाव दाखवलं आहे आणि थर्ड इमेजमध्ये आपल्याला बोरवेल दाखवलं आहे, म्हणजेच आपलं बोरिंग आपण असं म्हणतो. ओके, सो या बोरिंगला पाणी कसं लागतं, ते अंडरग्राउंड वॉटर असतं. मॅनी लेक्स अँड वेल्स गेट वॉटर फ्रॉम अंडरग्राउंड स्प्रिंग्स. बहुतेक वेळेला जे पाणी असतं जे तुमच्या विहिरीला मिळतं किंवा तलावात साचतं, लेकमध्ये जे साचतं ते कसं असतं, अंडरग्राउंड जमिनीच्या खालचं पाणी असतं. ओके, द वॉटर ऑर आईस दॅट ऑक्युपाईज द अर्थ सरफेस, ग्राउंड वॉटर अँड द वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर टुगेदर फॉर्म द अर्थ हायड्रॉस्फिअर. आणि हे जे काही पाणी आहे म्हणजे आपलं रिव्हरमधलं पाणी, आईस बर्फाळ प्रदेशातला जो बर्फ साचतो त्यातून येणार पाणी, किंवा ग्राउंड वॉटर. ओके, जे जमिनीच्या सरफेसवर आहे, अर्थच्या सरफेसवर आहे. आणि वॉटर वेपर म्हणजे पाण्याची जी वाफ होते आहे की नाही, ते सुद्धा पाणीच आहे ना. इन द ॲटमॉस्फिअर, हवेमध्ये होते की नाही पाण्याची वाफ. या सगळ्यांना टुगेदर एकत्र मिळून काय तयार होतं, अर्थ हायड्रॉस्फिअर.
हायड्रॉस्फिअर म्हणजेच आपलं पाणी. ओके. लिथॉस्फिअर म्हणजे लँड. ॲटमॉस्फिअर म्हणजे एअर. ओके. नाव मूव टू दी थर्ड टर्म. आतापर्यंत आपण लिथॉस्फिअर आणि हायड्रॉस्फिअर काय आहे ते पाहिलं. आता आपण थर्ड टर्म पाहूया, द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजेच आपली हवा, एअर. ओके. द एन्व्हलप ऑफ एअर अराउंड दी अर्थ इज कॉल्ड दी ॲटमॉस्फिअर. जे पृथ्वीच्या आजूबाजूला आहे, अराउंड आहे, सराउंडिंग जे आहे ते काय आहे, एअर आहे. त्याला आपण ॲटमॉस्फिअर असं म्हणतो. ॲज वी गो हायर फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, द एअर इन द ॲटमॉस्फिअर बिकम रेअर. आपण जसजसं पृथ्वीच्या वर जातो, म्हणजे उंचावर जातो, पृथ्वीपासून लांब जातो वर, त्यावेळेला काय होतं, जी हवा आहे तिचं जे हवेचं जे प्रमाण आहे ते कसं होतं, रेअर म्हणजे कमी होतं. द ॲटमॉस्फिअर कन्सिस्ट ऑफ अ मिक्सचर ऑफ गॅसेस. आणि तिथे जे ॲटमॉस्फिअर असतं ते कसं होतं, ॲटमॉस्फिअर जे आपल्या सराउंडिंग असतं ते कशाचं बनलेलं असतं, तर ते मिक्सचर ऑफ गॅसेस असतं. ओके. सो कोणते गॅसेस असतात ॲटमॉस्फिअरमध्ये, हवेत कोणते गॅसेस असतात, नायट्रोजन असतं, देन ऑक्सिजन असतं, वॉटर वेपर तर आपल्याला माहिती आहे, वाफ, अँड कार्बन डायऑक्साईड. ओके. देर आर सम अदर गॅसेस टू इन द एअर इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. आणि या व्यतिरिक्त आणखीन काही गॅसेस असतात जे खूप कमी प्रमाणात असतात. तुम्हाला जे वेगवेगळे वास येतात की नाही, स्मेल येतात, राईट, एखाद्या विशिष्ट पदार्थाचा स्मेल किंवा दुसऱ्या पदार्था, त्या दोन्ही पदार्थांचे स्मेल सेम असतात का, नाही, वेगवेगळे असतात, राईट. सो हे जे स्मेल आहेत हे कशामुळे, हे गॅसेस आहेत एअरमधले. ओके. नाव ओके. द लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर आर नेम्ड ॲज द ट्रपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, आयनोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. हे जे लेयर आहेत ना ॲटमॉस्फिअरमधले, थर आहेत ना, त्यांना नावं दिलेत. काय नावं दिलेत, तर ट्रपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, आयनोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. ओके. The layer that extends from the earth's surface to a height of about 13 kilometer is called the troposphere. जे ट्रेपॉस्फिअरच्या लेवलला जे लेअर आहे ना, म्हणजेच पृथ्वीच्या 13 किलोमीटर वर उंचावर जे लेअर आहे ते आहे ट्रेपॉस्फिअर. ओके. नाव द कंडिशन्स इन द ट्रेपॉस्फिअर चेंज कंटिन्युअसली. आणि जे ट्रेपॉस्फिअरमधलं जे कंडिशन असतं, जे हवेचे प्रमाण असतं ते कमी जास्त होत राहतं. दे अफेक्ट द लिव्हिंग वर्ल्ड टू अ ग्रेट एक्सटेंट. आणि त्यामुळे आपण जे सजीव आहोत, जे पृथ्वीवर राहतो, आपल्याला त्या हवेचा जो दाब कमी जास्त होतो त्याचा आपल्याला अफेक्ट लगेच होतो, आपल्यावर त्याचे इफेक्ट लगेच जाणवू लागतात. आता इथे तुम्ही पाहू शकता, आपल्याला बाजूला इमेज दाखवलं आहे त्यांनी. ही आहे आपली हाफ ब्लॅक लाईनपर्यंत पृथ्वी. तिथे वर आपण जो लेअर बघतोय, ज्या लेअरमध्ये ते बलून जो झोपाळा आहे तो आहे. देन एरोप्लेन आपल्याला दिसत आहे, ढग दिसत आहेत. तो कोणता लेअर आहे, तो आहे ट्रेपॉस्फिअर लेअर. ओके. सो इथे जे हवेचे प्रमाण आहे ते कसं होतं, कमी जास्त होतं. आणि हे पृथ्वीपासून 13 किलोमीटर वर असतं, हायर, उंचावर असतं. विमानात तुम्ही बघू शकता की माहीत असेल तुम्हाला, विमानात ऑक्सिजन मास्क लावतात. तर तो ऑक्सिजन मास्क का लावतात, कारण त्या लेअरला जेव्हा ते विमान जातं ना, ट्रेपॉस्फिअरच्या लेअरला, तेव्हा ते हवेचं जे प्रमाण आहे, हवेचा जो दाब आहे तो कमी जास्त होतो, चेंज होतो म्हणून. ओके. म्हणून आपल्याला ऑक्सिजनची गरज असते की नाही, ब्रीथ, श्वास घेण्यासाठी. सो म्हणून तिथे विमानात ऑक्सिजन मास्क आपल्याला लावले जातात, वापरायला देतात. द सरफेस ऑफ द अर्थ गेट्स हीटेड ड्यू टू द हीट इट रिसीव्ह फ्रॉम द सन. पृथ्वीचं जे सरफेस आहे, पृष्ठभाग आहे, तो गरम, हीट कशामुळे होतो, तर तो सूर्यामुळे होतो. सूर्याची जी उष्णता आहे ती जमिनीला लागते की नाही, त्याच्यामुळे आपली जी जमीन आहे ती उन्हाळ्यात आपण बघू शकतो, उन्हाळ्यात जमिनीचा जो भाग आहे तो कसा होतो, आपल्याला
गरम. आपले पाय भाजतात की नाही आपण जर विदाऊट चप्पल फिरलो तर. देन नेक्स्ट, द एअर, हेन्स द एअर नियरेस्ट द सरफेस इज द हॉटेस्ट. आणि म्हणून जी हवा सरफेसच्या जवळ असेल, पृष्ठभागाच्या जवळ असेल, ती कशी असते? हॉटेस्ट असते, गरम असते. ॲज वी गो हायर इन द ट्रेपॉस्फियर इट बिकम कूलर. आपण जसे ट्रेपॉस्फियरमधून हायर जातो, ट्रेपॉस्फियरच्या वर जातो, तशी ती हवा जी आहे ती कशी होते? कूल होत जाते, थंड होत जाते. ऑलमोस्ट ऑल द वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फियर इज कंटेन्ड इन द ट्रेपॉस्फियर. बहुतेक जे वॉटर वेपर आहे, पाण्याची जी वाफ आहे, ती कुठे तयार होते? तर ट्रेपॉस्फियर या लेअरमध्ये तयार होते. दॅट इज वाय ऑल वेदर रिलेटेड फिनॉमिना सच ॲज फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स, रेन, फॉग, वाइंड्स अँड स्टॉर्म्स टेक प्लेस इन द ट्रेपॉस्फियर. आणि म्हणून जे काही आपले ढग तयार होतात, पाऊस पडतो, फॉग, ओके, म्हणजे तुम्हाला धुकं दिसतं की नाही, तर हे वाइंड, हवा, हे सगळे कुठे असतात? तर ट्रेपॉस्फियर या लेअरमध्ये असतात, तयार होतात. ओके. द एअर ऑन हाय माउंटन्स इज रेअर दॅन द एअर नियर द अर्थ सरफेस. तुम्ही पाहिलं असेल पृथ्वीजवळ पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी हवा असते ती कशी असते? जमिनीवर आपण जेव्हा उभं राहतो तेव्हा आपल्याला कशी हवा लागते? तर रेअर, म्हणजे नेहमीप्रमाणे नॉर्मल. आणि जेव्हा आपण उंच डोंगरावर वगैरे जातो तर तिथे हवा कशी सुटलेली असते? सुसाट असते की नाही हवा, हवेचं प्रमाण तिथे जास्त असतं. असं का होतं? तर आपण जमिनीपासून जसं उंचावर जाऊ ना, तसं हवेचं जे प्रमाण आहे ते वाढत जातं. ओके. वेअर वी आर. ओके. एरोप्लेन्स फ्लाय इन द हायर पार्ट्स ऑफ द ट्रेपॉस्फियर. एरोप्लेन जे आहे ते ट्रेपॉस्फियरच्या लेवलला काय होतं? फ्लाय होतं, उडतं. देअर द एअर इज व्हेरी रेअर. तिथे हवेचा जो दाब आहे तो कसा असतो? कमी जास्त असतो. ओके. देअरफोर अरेंजमेंट्स हॅव टू बी मेड टू एन्श्योर दॅट पॅसेंजर्स गेट इनफ एअर फॉर ब्रीदिंग. म्हणून पॅसेंजर्स जे आहे, प्रवासी जे आहेत, त्यांना जेव्हा ते ट्रॅव्हल करतात एरोप्लेनने तेव्हा त्यांना हवेचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त होऊ नये आणि त्यांना कोणताही शारीरिक त्रास होऊ नये म्हणून जे ऑक्सिजन मास आहे तो त्यांना प्रोव्हाइड करतात श्वास घेण्यासाठी. ओके. नाव बियॉन्ड द ट्रेपॉस्फियर up to a height of about 50 kilometers from the earth is the layer called the stratosphere. 50 ट्रेपॉस्फियरच्या वर, म्हणजे ट्रेपॉस्फियरपासून 50 किलोमीटर वर जी लेअर आहे ती कोणती आहे? स्ट्रॅटॉस्फियर. ओके. इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटॉस्फियर देअर इज अ लेअर ऑफ अ गॅस कॉल्ड ओझोन. आणि याच स्ट्रॅटॉस्फियरच्या खाली, लो पार्टला, खालच्या भागात कोणता गॅस आहे? तर ओझोन गॅस आहे. अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. जे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, जे सूर्यापासून आपल्याला ज्या किरणांचा आपल्याला त्रास होतो ते अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहे ते सूर्यापासून येतात. ओके. आणि त्यांचा लिव्हिंग थिंगना, म्हणजे सजीवांना त्यांचा त्रास होतो. बट द ओझोन लेअर ऑब्झर्व्स देम अँड प्रोटेक्ट्स द लिव्हिंग वर्ल्ड फ्रॉम दोज रेज. पण जे ओझोन लेअर असतं ना, जे स्ट्रॅटॉस्फियर आणि ट्रेपॉस्फियरच्या मध्ये असतं, ते काय करतं? तेच अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत त्यांच्यापासून आपलं संरक्षण करतं. ओके. आणि म्हणून आपण पृथ्वीवर जे सजीव राहतो त्यांना त्याचा त्रास होत नाही, बिकॉज ऑफ ओझोन लेअर. Sorry. Now use your brain power. In which layer of the atmosphere do we see the rainbow? आपल्याला रेनबो कोणत्या ॲटमॉस्फिअरमध्ये दिसतो? कोणत्या लेअरमध्ये दिसतो? Then second question is, mountaineers carry oxygen in cylinders
when they climb mountains that are more than 5000 meter high. What could be the reason for that? आताच आपण पाहिलं जे माउंटेनियर्स आहेत, म्हणजे जे पर्वत वगैरे चढतात की नाही माउंटेनियर्स, ओके. सो ते ऑक्सिजन सिलेंडर नेहमी कॅरी करतात. वाय? का ते कॅरी करतात? तर बिकॉज ते जमिनीवरून ते वर उंचावर जात असतात आणि जसं ते उंचावर जातात ना तसं हवेचं जे प्रमाण असतं, ऑक्सिजनचं जे प्रमाण असतं ते कसं होतं, कमी जास्त होतं. म्हणून ते ऑक्सिजन सिलेंडर जे आहे ते कॅरी करतात. आणि रेनबो जो आहे, रेनबो हा ॲटमॉस्फिअरच्या कोणत्या लेअरमध्ये येतो तर ट्रपोस्फिअरमध्ये येतो. आपण पाहिलं ना क्लाउड तिथे क्रिएट होतात, दॅन रेन पडतं, तिथे फॉग येतो, वाइंड्स तिथे क्रिएट होतात, स्टॉर्म्स तिथे क्रिएट होतात. सो तो ट्रपोस्फिअरमध्ये क्रिएट होतो. नाव अ न्यू वर्ड, कंडेन्सेशन. ओके, आता नवीन एक टर्म येणार आहे पुढच्या पॅसेजमध्ये, कंडेन्सेशन. कंडेन्सेशन म्हणजेच काय? द प्रोसेस ऑफ वेपर टर्निंग इन टू वॉटर ऑन कुलिंग. ओके, म्हणजेच पाण्याची वाफ होणं. पाण्याची जी वाफ होते की नाही, वर जाते, उष्ण समुद्राच्या पाण्याची वाफ सूर्याच्या उष्ण किरणांमुळे ती समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि ती वर ढगात जाते. ओके, आणि जेव्हा ते कूल होतं, थंड होतं, त्या प्रोसेसला कंडेन्सेशन असं म्हटलं आहे. या टर्मबद्दल पुढे बघूया. ओके, हाऊ डज इट रेन? पाऊस कसा पडतो? सो वॉटर ऑन द अर्थ एव्हॅपरेट्स कंटिन्युअसली ड्यू टू द हीट ऑफ द सन. जे पाणी असतं जमिनीवरचं ते काय होतं, कंटिन्युअसली त्या पाण्याची वाफ होत असते. कशामुळे होते तर सूर्याच्या उष्णतेमुळे होते. वॉटर दॅट हॅज पर्क्युलेटेड इन टू द सॉईल ऑल्सो इव्हॅपरेट ड्यू टू द हीट अँड एंटर्स द ॲटमॉस्फिअर. आणि हे कंटिन्युअसली जे मातीतलं जे पाणीसुद्धा आहे त्याही पाण्यातली काय होते, वाफ तयार होते. ओके, आणि ते ॲज वॉटर वेपर इज लायटर दॅन एअर. ते जी वाफ तयार होते ना पाण्याची, त्याचं जे वजन असतं ते कसं असतं, हवेपेक्षाही कमी असतं. ओके, लाईट असतं हवेपेक्षा. इट रायझेस हाय अप इन टू द ॲटमॉस्फिअर. आणि म्हणून वजन त्या वाफेचं हलकं असतं, त्याच्यामुळे काय होतं, ते ॲटमॉस्फिअरमध्ये वातावरणात खूप हायपर्यंत जाऊ शकतं, खूप उंचावर जाऊ शकतं. ॲज इट गोज हायर इट कूल्स अँड कंडेन्सेस फॉर्मिंग व्हेरी फाईन ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर. आणि जसं ते उंचावर जातं, उंचावर जाऊन काय होतं, ते कूल होतं, थंड होतं, अँड कंडेन्सेस फॉर्मिंग अ फाईन ड्रॉपलेट ऑफ वॉटर. आणि तिथे त्याचे ढग तयार होतात त्या वाफेचे. ओके, आणि ते त्या ढगात ते पाणी जे आहे ते कूल होतं आणि तिथे पाण्याचे थेंब मग तयार होतात. ओके, द ड्रॉपलेट्स आर सो स्मॉल अँड लाईट दॅट दे फ्लोट इन द ॲटमॉस्फिअर फॉर्मिंग क्लाउड. आणि हे जे ड्रॉपलेट्स आहेत ते खूप लहान असतात आणि खूप लाईट असतात वजनाने, आणि मग ते फ्लोट होतात ॲटमॉस्फिअरमध्ये. कशाच्या स्वरूपात तर क्लाउड, ढग तयार होतात त्यांचे. दिस स्मॉल ड्रॉपलेट्स जॉईन टुगेदर अँड फॉर्म बिगर ड्रॉप विच आर हेवी. आणि जेव्हा हे स्मॉल ड्रॉपलेट्स जे असतात ना, पाण्याचे लहान लहान थेंब असतात, ते एकत्र होतात आणि जेव्हा ते जे क्लाउड असतं, जो ढग असतो तो हेवी होतो वजनाने, खूप त्याचं वजन जास्त होतं, तेव्हा काय होतं, दे कॅनॉट फ्लोट. आणि तेव्हा ते कुठेही कुठेही ते थेंब मग गळत नाही, त्या ढगातून बाहेर पडू शकत नाही. का तर तो ढग पूर्ण त्या थेंबाने आता भरलेला आहे, त्याचं वजन जास्त झालं आहे. सच ड्रॉप्स ऑफ वॉटर फॉल डाऊन ऑन द अर्थ इन द फॉर्म ऑफ रेन. आणि हेच जे ढगात साचलेलं जे पाणी आहे, जेव्हा त्याचं वजन जास्त होतं तेव्हा काय होतो, आपल्याकडे पाऊस पडतो, पावसाळा सुरू होतो. दिस रेन वॉटर फ्लोज इंटू रील्स, स्ट्रीम्स, रिव्हर अँड फायनली इंटू सी. आणि हे जे पावसाचं पाणी आहे ते कुठे फ्लो होतं, ऑफकोर्स रील्स, स्ट्रीम, रिव्हर आणि सीमध्ये फ्लो होतं. आईस इन द स्नो कवर्ड रिजन ऑल्सो मेल्ट ड्यू टू द हीट ऑफ द सन टू फायनली फ्लो इंटू रिव्हर.
जो बर्फ आहे तोही वितळायला सुरुवात होते जेव्हा सूर्याची जी उष्णता आहे ती त्याच्यावर पडते आणि तेव्हा ते रिव्हरला जाऊन ते पाणी जे आहे ते मिळतं. दिस प्रोसेस ऑफ इव्हॅपरेशन, कंडेन्सेशन अँड रेनफॉल गो ऑन इन अ कंटिन्युअस सायकल. आणि ही जी प्रोसेस आहे ना इव्हॅपरेशनची म्हणजेच पाण्याची वाफ होण्याची, कंडेन्सेशन पाणी वर जाऊन थंड होणं, आणि रेनफॉल आणि पाऊस पडणं, ही कशी असते, कंटिन्युअस असते. दिस इज नोन ॲज द वॉटर सायकल इन नेचर. आणि यालाच वॉटर सायकल असं म्हणतात. इथे तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता, हा समुद्र दाखवला आहे. समुद्राचं पाणी बाष्पाच्या रूपाने सूर्याच्या उष्णतेमुळे ते गरम होतं आणि ते बाष्पाच्या रूपाने वर जातं. मग त्याचे क्लाउड तयार होतात, ढग तयार होतात. आणि ह्या ढगात जेव्हा त्याचं कंडेन्सेशन होतं म्हणजेच ते पाणी थंड होतं तेव्हा ते इथे पावसाच्या स्वरूपात लेफ्ट हँड साईडला बघू शकता, ते पावसाच्या स्वरूपात ते ढग जेव्हा जास्त वजनाचं होतं तेव्हा ते थेंब हॅवी होतं, ते राईट, क्लाउड हॅवी होतं. मग ते थेंब जे आहेत ते खाली पुन्हा जमिनीवर येतात. आणि हे जे प्रोसेस आहे पुन्हा जमिनीवर येणं, पुन्हा त्या पाण्याची वाफ होणं, क्लाउड तयार होणं, ही प्रोसेस कशी आहे, कंटिन्युअसली आहे. ओके. आणि याच प्रोसेसला वॉटर सायकल असं म्हणतात. नाव लास्ट टर्म, द बायोस्फिअर. Now can you tell, make as long a list as you can of all the living things you see in the lithosphere, hydrosphere आणि atmosphere. हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअरमध्ये जे जे तुम्ही लिव्हिंग थिंग्स बघता, जे सजीव पाहता, त्यांची लिस्ट करायला सांगितले. देर आर इनन्युमरेबल काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑन दी अर्थ. पृथ्वीवर जे लिव्हिंग थिंग आहेत, जे सजीव आहेत, ते कसे आहेत, इनन्युमरेबल म्हणजे मोजता न येणारे. ओके. द व्हेरियस रिजन्स ऑफ द अर्थ डिफर इन मेनी वेज. सम रिजन्स आर ऑलवेज कवर्ड विथ आईस वाईल अदर हॅव अ हॉट क्लायमेट. काही जो भाग आहे, काही जो प्रदेश आहे तो कसा आहे, तो थंड हवामानाचा आहे. ओके. काही जो आहे तो हॉट आहे, उष्णकटिबंधाचे प्रदेश आपण म्हणतो ना. देर आर माउंटन्स इन सम प्लेसेस अँड प्लेन्स इन अदर. काही जो भाग आहे जमिनीचा तो कसा झाला आहे, माउंटन्स तयार झालेत. ओके. आणि काही प्लेन आहेत. सम प्लेसेस हॅव अ लॉट ऑफ रेनफॉल वाईल अदर आर ड्राय डिझर्ट. काही जो भाग आहे तिथे पावसाचं जे प्रमाण आहे ते जास्त असतं, पाऊस जास्त पडतो. तर काही भागात पाऊस हा पडतच नाही, तिथे ड्राय डिझर्ट असतं. देर आर सॉल्टी सीज अँड ओशियन्स अँड ऑल्सो फ्रेश वॉटर लेक्स. पृथ्वीवर खारट पाणीही आहे, सॉल्टी सीज आहेत, ओशियन आहेत आणि फ्रेश वॉटरसुद्धा आहे लेकमधलं, तलावातलं. द ओशियन इज शॅलो नियर द कोस्ट बट अवे फ्रॉम द कोस्ट लाईन. जे ओशियन आहे ते कसं असतं, शॅलो असतं, नियर द कोस्ट, ते समुद्रकिनाऱ्याच्या दूर असतं की नाही, लांब असतं, पण तिथे कोस्ट लाईनही तयार होते. समुद्राचे जे किनार असतो तोही तयार होतो आणि तो जे पाणी आहे सागराचं समुद्र किनाऱ्यापासून लांब असतं. द ओशियन कॅन बी सेव्हरल किलोमीटर्स डीप. जो समुद्र असतो तो खूप आतमध्ये खोलवर डीप असतो. Now we see a great variety in the living things that inhabit this different region. आता आपण इथे असे प्राणीही आहेत जे आपल्याला ठराविक ठिकाणीच बघायला मिळतात, सगळीकडे नाही मिळत. किंवा झाडं जी आहेत, झाडं हे सुद्धा लिव्हिंग थिंग आहे की नाही, सो ते सुद्धा आपल्याला ठराविक ठिकाणी पाहायला मिळतात, सगळीकडे सगळ्याच भागात आपल्याला बघायला नाही मिळत. द पोलार बियर इज सीन ओनली इन स्नोबाउंड पोलार रिजन. जे पोलार बियर असतो, बियर म्हणजे कोण, अस्वल. ओके. सो ते आपल्याला स्नोबाउंड पोलार रिजन, इथे आपण व्हाईटमध्ये तुम्हाला दिसत असेल इमेजमध्ये, ते आहे पोलार बियर. सो ते आपल्याला जे स्नो बाउंड पोलार रिजन्स असतात म्हणजे जे बर्फाळ प्रदेश असतात तिथे आपल्याला बघायला मिळतो. झेब्राज आर फाउंड इन आफ्रिका अँड कंगारू फाउंड इन ऑस्ट्रेलिया. झेब्रा जे आहेत ते कुठे कुठे मिळतात, तर आफ्रिकामध्ये, आणि कंगारूज जे आहेत ते ऑस्ट्रेलियामध्ये बघायला मिळतात. दिस ॲनिमल्स आर नॉट फाउंड इन एनी अदर रिजन्स. आणि हे असे प्राणी आहेत जे आपल्याला दुसऱ्या कोणत्याच रिजनमध्ये पाहायला मिळत नाहीत.
एलिफंट्स अँड लायन्स आर फाउंड इन रिजन्स ऑफ द हॉट क्लायमेट. एलिफंट म्हणजे तुमचा हत्ती, लायन सिंह, हे प्राणी कुठे आपल्याला पाहायला मिळतात? तर हॉट क्लायमेटमध्ये, जे उष्ण प्रदेश आहेत ना तिथे आपल्याला एलिफंट आणि लायन जे आहेत ते पाहायला मिळतात. प्लांट्स इन ऑल धीस डिफरंट रिजन्स ऑल्सो शो अ ग्रेट व्हरायटी. त्याचप्रकारे जी झाडं आहेत ती सुद्धा वेगवेगळ्या रिजनमध्ये जी झाडं आहेत ती सुद्धा आपल्याला त्या पर्टिक्युलर रिजनमध्येच पाहायला मिळतात. दिस व्हरायटी इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ दोज डिफरंट रिजन. आणि हे जी व्हरायटी आहे प्राण्यांमध्ये किंवा झाडांमध्ये ही आपल्याला हे सांगतं की आपल्याकडे डिफरंट रिजन्स आहेत, म्हणजे जे प्रदेश आहेत आपल्याकडे ते कसे आहेत? वेगवेगळे आहेत. Many different kinds of plants, animals and microorganisms are found everywhere on the earth. भरपूर प्रकारचे जे प्राणी आहेत, झाडं आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे जे लहान न दिसणारे सूक्ष्म असे जीव जे आहेत ते आपल्याला या पृथ्वीवर पाहायला मिळतात. ऑन लँड, इन वॉटर अँड इन एअर. कुठे असतात ते? लँडवर असतात, जमिनीवर असतात, पाण्यात असतात आणि हवेत असतात. लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट इन द लिथॉस्फिअर, हायड्रॉस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. सजीव जे आहेत ते लिथॉस्फिअरमध्ये, हायड्रॉस्फिअर आणि ॲटमॉस्फिअरमध्ये असतात. आणि हे या तिन्ही लेअरमध्ये जे असतात सजीव त्यांना काय म्हणतो आपण? त्या टर्मला काय म्हटलं आहे? बायोस्फिअर. ओके. दे ऑल्सो इंटरॅक्ट विथ धिस स्पेअर्स. आणि हे जे आहेत ते या तिन्ही लेअरमध्ये काय होतात? इंटरॅक्ट करतात. धिस लिव्हिंग वर्ल्ड कन्स्टिट्यूट द बायोस्फिअर. आणि हेच लिव्हिंग वर्ल्ड जे आहे, हेच जे सजीवांचं जीवन आहे ते त्या टर्मला आपण काय म्हटलं आहे? बायोस्फिअर. ओके. नाव ऑलवेज रिमेंबर, ऑल ॲनिमल्स, प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर डिपेंडंट ऑन वन अनदर. प्रत्येक जो प्राणी आहे, प्लांट्स झाडं जी आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत, सूक्ष्म जीव जे आहेत ते एकमेकांवर डिपेंडेंट आहेत. दे आर ऑल्सो डिपेंडंट ऑन द स्पेअर्स ऑफ दी अर्थ. त्याचप्रमाणे जे हे पृथ्वीचे वेगवेगळे लेअर आहेत की नाही याच्यावरही ते डिपेंडंट आहेत. द बायोस्फिअर इज व्हेअर दे टेक बर्थ, लिव्ह अँड डाय. आणि हे जे बायोस्फिअर आहे इथे काय होतं? तर ते सजीव जो आहे तो जन्माला येतो, तो जगतो इथे आणि इथेच तो मरण पावतो. डायही इथेच होतो. नाउ लेट्स सी व्हॉट वी हॅव लर्न. टेक अ क्विक रिकॅप. द अर्थ's crust and a small hard portion of the layer under it is called lithosphere. ऑफकोर्स जे पृथ्वीचं क्रस्ट आहे आणि स्मॉल हार्ड पोर्शन जो आहे तो जो लेयर आहे त्याला काय म्हटलं आहे? लिथॉस्फिअर. ओके. About 1/3 of the earth's surface is occupied by land while about 2/3 is covered with water. 1/3 जो आहे तो जमिनीने व्यापलेला आहे, 1/3 भाग, आणि 2/3 आहे, 2/3 भाग आहे तो पाण्याने व्यापलेला आहे. सरफेस वॉटर, आईस ऑन द लँड, ग्राउंड वॉटर अँड द वॉटर वेपर प्रेझेंट इन द एअर टुगेदर फॉर्म द हायड्रॉस्फिअर. पाणी जे जमिनीवर आहे, जमिनीच्या पृष्ठभागावर आहे, किंवा जो बर्फ आहे जमिनीवर साचलेला, ग्राउंड वॉटर आहे जमिनीच्या खालचं जे पाणी आहे, पाण्याची जी वाफ होते, वॉटर वेपर, हे सगळं काय आहे? हे सगळं टुगेदर मिळून काय होतं? तर हायड्रॉस्फिअर होतं. ओके. हायड्रॉस्फिअर हा लेअर तयार होतो. द एन्व्हलप ऑफ एअर अराउंड द अर्थ इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. जे हवा पृथ्वीच्या सभोवती आहे, अवतीभोवती आहे आपल्या, ते काय आहे? कोणतं लेअर आहे? ॲटमॉस्फिअर. ओके. द वॉटर सायकल ऑन अर्थ गोज ऑन कंटिन्युअसली. जे वॉटर सायकल आहे म्हणजे पाण्याची, जमिनीवरच्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होणं, ती ढगात जाऊन साचणं, ढग जास्त वजनाचा झाला, तो पेलू नाही शकला की मग काय होतं? पाऊस पडतो. ओके. सो ही प्रोसेस जी आहे ते पाणी पुन्हा जमिनीवर येतं, पुन्हा जमिनीवरून त्या पाण्याची वाफ होते, पुन्हा हे सगळं जी प्रोसेस आहे ती कंटिन्युअसली आहे वॉटर सायकलची. द ओझोन गॅस in the stratosphere observes the harmful ultraviolet rays coming from the sun and protects the living thing from them. Yes, ओझोन गॅस जी आहे, जी ट्रपोस्फिअर आणि स्ट्रेटॉस्फिअरच्या मध्ये आहे, ती काय करते? जे सूर्याकडून जे अल्ट्राव्हायोलेट रेज येतात ना,
सूर्याची जी किरणं जी आपल्यासाठी हानिकारक आहेत ती त्या किरणांपासून आपलं संरक्षण करतं. ओके, ती त्या किरणांना तिथेच स्टॉप करतं आणि त्याच्यामुळे आपल्यावर जो सूर्याचा प्रकाश किंवा जे काही आपल्यावर किरणं पडतात त्यांचं आपल्याला ती हार्मफुल आपल्यासाठी नसतात. लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय पार्ट्स ऑफ द लिथॉस्फिअर, हायड्रॉस्फिअर ॲज वेल ॲज द ॲटमॉस्फिअर. लिव्हिंग थिंग्स जे आहे ते त्याच्यामध्ये ते कोणत्या पार्टमध्ये लिव्ह करतात, तर लिथॉस्फिअर, हायड्रॉस्फिअर ॲज वेल ॲज ॲटमॉस्फिअर. लिव्हिंग थिंग्स अँड ऑल द पार्ट्स दे ऑक्युपाय आर टुगेदर कॉल्ड बायोस्फिअर. आणि ऑफकोर्स जे लिव्हिंग थिंग्स आहेत ते ह्या तिन्ही पार्टमध्ये आहेत, अस्तित्वात आहेत, म्हणून ह्यांना काय म्हटलं, बायोस्फिअर. ओके, नाव इथे आपला जो 3rd चॅप्टर आहे तो संपलेला आहे. ओके, आय होप तुम्हाला हा चॅप्टरही कळाला असेल. आमचा व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आमचा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर तो सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे तुमचे जर काही क्वेरीज असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोचवा. वी आर हिअर टू हेल्प यू. ओके, सो आत्तापर्यंत एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर पाहणार आहोत पुढचा. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.